मित्रांनो, इतिहास या विषयाचा आपला आजचा प्रश्न आहे, जोड्या लावून योग्य पर्याय निवडा. पाहूया प्रश्न काय. तर एका बाजूला आपल्याला महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या संस्था आहेत, शाळा आहेत, त्यापैकी त्यांचे योग्य जोड्या आपल्याला इथे जुळवायचे आहेत. सत्यशोधक समाजाची स्थापना, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, अस्पृश्यांसाठी शाळा सुरू, शेतकऱ्यांचा आसूड. ओके, यातल्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. पाहूया एक एक आणि त्यानंतर आपण उत्तर जाणून घेऊ. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केलेली आहे? 1873 या वर्षी. ओके, महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना त्यांनी 1863 या वर्षी केलेली होती. ओके, आणि अस्पृश्यांसाठी शाळा जी आहे त्यांनी 1852 मध्ये स्टार्ट केलेली आहे. तसेच मित्रांनो, शेतकऱ्यांचा आसूड जो ग्रंथ आहे त्यांनी 1883 मध्ये लिहिलेला होता. ओके, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी मित्रांनो प्रश्न विचारत असताना परीक्षेत याला अनुसरून नक्कीच इयर असेल किंवा त्याचबरोबर त्यांनी त्या कोणत्या वर्षी स्थापन केला हा इयर महत्त्वाचा भाग, तसेच इयर मेन्शन करून कोणत्या संस्थेची स्थापना केली असा प्रश्न असेल. इथे मात्र आपण सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला जोड्या लावायच्या स्वरूपात. तर उत्तर आपल्याला आता मिळालेलं असणार आहे. तर पहा 3, 2, 1, 4 म्हणजे पहा पर्यायामध्ये कितव्या क्रमांकावरती आहे? 3, 2, 1, 4. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. सर्वांनी नोट करायचं आहे. महत्त्वाच्या या समाजसुधारकांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयीचा प्रश्न आवर्जून विचारला जातो. आपण तो जोड्या लावायच्या स्वरूपात या ठिकाणी घेतलेला होता.